पालघरमधल्या विक्रमगड तहसील कार्यालयावरती मनसेचा भव्य मोर्चा, रस्त्यांची दुरवस्था आणि वनपट्टे प्रलंबित प्रश्न तातडीनं मार्गी लागावेत यासाठी मोर्चाचं आयोजन। विक्रमगड ते तलवाडा मुख्य रस्ता तातडीनं दुरुस्त न झाल्यास तीव्र आंदोलनाचा मनसेचा इशारा। कोल्हापूरमधील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयामध्ये कंत्राटदारांचं ठिय्या आंदोलन। 900 कोटी रुपयांची थकीत बिलं तात्काळ द्या। 15 एप्रिलपर्यंत निर्णय न घेतल्यास राज्यामधील आमदार आणि खासदारांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा कंत्राटदारांचा इशारा। पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला 15% पाणी कपात करण्याचे जलसंपदा विभागाचे आदेश। पाणी कपात न केल्यास भविष्यामधल्या पाणी टंचाईला आपणच जबाबदार राहणार, जलसंपदा विभागाचा महानगरपालिकांना पत्राच्या माध्यमातून इशारा। पुणे महानगरपालिकेनं थकीत पाणीपट्टी न भरल्यास पाणी पुरवठा बंद करणार, राधाकृष्ण विखे पाटील यांचा इशारा। तसंच पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला 31 ऑगस्टपर्यंत पिण्याच्या पाण्याचं नियोजन करण्याचे आदेश। मुंबईच्या गोरेगाव पूर्वेतल्या आरे कॉलनी परिसरामधल्या जंगलाला आग लागली। या जंगलामध्ये अनधिकृत घरं बांधण्यासाठी जाणीवपूर्वक आग लावल्याचा पर्यावरण प्रेमींचा आरोप आहे। या आगीमध्ये अनेक झाडं जळून खाक झालेली आहेत। पुण्यातल्या ठाण्यामधील सुभाषनगर परिसरामधील स्वस्तिक प्लाझाच्या जवळ एका दुचाकीला आग लागली। आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। सुदैवानं कोणीही जखमी झालेलं नाहीये। नागपूरच्या अजनी रेल्वे पुलावरून खाली उडी मारण्याच्या तयारीमध्ये असलेल्या तरुणीला एका तरुणांनी वाचवलेलं आहे। घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला। या युवकाच्या धैर्यशील कृतीचं सर्वत्र कौतुक। सोलापूरमध्ये आरोग्य यंत्रणेचा भोंगळ कारभार। आयटीसी सेंटरनं एका महिलेचा HIV रिपोर्ट निगेटिव्ह असताना देखील पॉझिटिव्ह दाखवला आणि त्यामुळे खळबळ माजली आहे। सरकारी अनुदान मिळवण्यासाठी जाणीवपूर्वक खोटा रिपोर्ट दिल्याचा राष्ट्रीय छावा संघटनेचा आरोप आहे। सिंधुदुर्गातलं वायंगणी गाव हे कासव महोत्सवामुळे पर्यटकांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे। कासवांच्या अंड्यांपासून बाहेर आलेल्या शेकडो पिलांना समुद्रामध्ये सोडण्यात आलं आणि हे दृश्य बघण्यासाठी मंत्री दीपक केसरकर यांच्यासह जिल्हाधिकारी आणि अनेक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती। आणि यानंतर एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर। हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळेंची भाकरवडी, एकदम खास कारण